नमस्कार मित्रांनो, मी विनोद जाधव, श्री साई सोलार सोल्युशन, छत्रपती संभाजीनगर. आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्राहकाने बघितला पाहिजे, ज्या ग्राहकाला सोलार सिस्टम बसवायचा आहे. आणि सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही फक्त छत्रपती संभाजीनगरच्या एरियासाठीच वर्किंग करतो. आउट ऑफ संभाजीनगर डिस्ट्रिक्ट आपली कुठल्याही प्रकारची सेवा नाही किंवा सर्व्हिस नाही. त्याच्यामुळे अदर डिस्ट्रिक्टच्या लोकांनी कॉल करू नये, असं मी तुम्हाला सांगेल. त्यांचे काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आणि या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला ही माहिती सांगणार आहे की तुम्ही कुठल्या वेंडर कडून सोलर सिस्टम इन्स्टॉल करायला पाहिजे, किंवा ते सिस्टम कशा प्रकारे पाहिजे या संदर्भात. आणि याची जे स्पेसिफिकेशन आहे, डॉक्युमेंटेशन आहे, लोन फाईल आहे, जी नॅशनल पोर्टलची प्रोसेस आहे, आरटीएस पोर्टलची प्रोसेस आहे, ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मित्रांनो, चला सुरू करूया. तर ग्राहकाला सोलार सिस्टम बसवायपूर्वी जो वेंडर सिलेक्ट करायचा असतो, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर वेंडर सिलेक्ट करताना तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण वेंडरचं सिलेक्शन करतो, त्यावेळेस त्या वेंडरनी चांगल्या प्रकारे आपलं काम केलं पाहिजे, असा तो माणूस पाहिजे. जर तुम्हाला शक्य झालं तर त्या माणसाच्या तुम्ही 2-4 साईट व्हिजिट करायला पाहिजे. आणि त्या वेंडरचे जे पहिले ग्राहक असेल 6 महिने 4 महिन्यापूर्वीचे, तर त्यांना तुम्ही त्यांच्या कामाची क्वालिटी, सर्व्हिस सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजे. त्यानंतर नॅशनल पोर्टलला तुम्ही त्या वेंडरचं रजिस्ट्रेशन आहे की डायरेक्ट चेक करू शकता. म्हणजे तो ऑथोराइज एमएनआरई अप्रूव्ह सोलार वेंडर आहे का. एमएनआरई म्हणजे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचा अधिकृत सोलार विक्रेता तो पर्सन आहे का, किंवा त्याची जी फर्म आहे. आता आपलं जर बघितलं तुम्ही, तर श्री साई सोलार अँड सीसीटीव्ही सोल्युशन हे जर नॅशनल पोर्टलला सर्च केलं, तर तिथे आजपर्यंत आपण केलेली कामे आणि ह्या सर्व गोष्टी तिथे शो होता. माझा मोबाईल नंबर शो होतो, मेल आयडी शो होतो, आणि आपण कोणत्या कंपनीचे अधिकृत विक्रेते, ह्या सर्व गोष्टी तिथे तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर त्या माणसाने केलेल्या प्रत्येक कामाचा म्हणजे रिव्ह्यू बेस्ट पाहिजे. आता 100 पैकी एखाद्या कामाचा रिव्ह्यू हा बॅड पण असू शकतो. आता तो तो कस्टमर बद्दल आणि त्या वेंडर बद्दल झालेला गैरसमज देखील असू शकतो. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की 100% चांगलाच पाहिजे, पण 99% हा बेस्ट पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो येतो, तर त्या ग्राहक जो वेंडर आहे किंवा त्याच्याकडची जी काम करणारी टीम आहे, ही प्रॉपर टेक्निकल एज्युकेशन घेऊन आलेली टीम आहे का, प्रॉपर त्यांना त्या कामाचं ज्ञान आहे का, हे सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. नाहीतर तुमचं काम फक्त करायचं म्हणून या उद्देशाने जर होत असेल, पैसा कमवायचा या उद्देशाने होत असेल, तर ती एक चुकीची बाब ठरू शकते. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी बघितल्या पाहिजे. जो तुमचा सोलार वेंडर आहे, याच्या अधिकृत काही कोर्सेस सोलार सेक्टरमध्ये झालेले आहे का. आता माझे पण ऑलरेडी 4-5 कोर्सेस सोलार सेक्टरमध्ये झालेले आहे. मी हेवन इन्स्टिट्यूट ऑफ रिन्युएबल एनर्जी या ठिकाणाहून देखील 1 वर्षाचा ट्रेनिंग घेतलेले. त्यानंतर आपलं सोलार इज माय पॅशन असेल, आयग्रो ग्रीन अकॅडमी असेल, त्याच्यानंतर निसबड असेल, अशा बऱ्याच ठिकाणाहून ट्रेनिंग घेतलेली आहे. माझ्याकडे त्याचे सर्टिफिकेट देखील आहे. मी तुम्हाला जर मला शक्य झालं तर व्हिडिओमध्ये पण शेअर करेल. त्यानंतर जी प्रॉपर टीम आहे, ही आमची इन हाऊस सोलारची टीम आहे. बाकीच्या वेंडर सारखी आपली जी टीम आहे, ही म्हणजे बाहेरून आपण हायर केलेली टीम आपल्याकडे नाहीये. आणि प्रत्येक कामाची क्वालिटी, प्रत्येक ठिकाणची क्वालिटी आपल्याला त्याच्यामुळे सेम बघायला भेटते. कुठल्याही प्रकारचा डिफरन्स, आणि प्रत्येक कामामध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करत चालतो. मित्रांनो, काय होतं की सुरुवातीचे 6-8 महिन्याचे जर कामं बघितले, त्या कामापेक्षा आज जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी प्लस पॉईंट बघायला भेटेल. कारण की आम्हाला शक्य होईल त्या टाईपनी आपण त्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंट करत चालतो. कमी खर्चामध्ये थोडंसं म्हणजे कमी लॉस, कमी प्रॉफिट झालं त्या ठिकाणी तरी पण चालेल, पण त्या कामाची क्वालिटी ही कारण जे आपण सोलर सिस्टम बसवतो, हे आपण 1-2 वर्षासाठी नाही तर तब्बल 25 ते 30 वर्षासाठी बसवत असतो. त्यामुळे आम्ही क्वालिटीवरती चांगला फोकस या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर आपण वेंडर चॉईसची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. आणि याच्यानंतर जी समोरची गोष्ट ती, काही लोक मार्केटमध्ये काय करतात, प्राइसला पहिले प्राधान्य देतात. प्राइसमुळे काय होतं मित्रांनो, जो मार्केटमध्ये थर्ड पार्टी काम करतोय तो पर्सन तुम्हाला जर मार्केटमध्ये 1,90,000 रुपयाचा 3 किलोवॅटचा रेट चालू असेल, तर तो पर्सन तुम्हाला 1,80,000 रुपयात पण करून देईल. पण 5 वर्षाची सर्व्हिस तुम्हाला त्या वेंडर कडून बघायला भेटणार नाही. किंवा ज्यावेळेस तुमचं काम कम्प्लीट होईल, तुमची देवाणघेवाण पैशाची त्या ठिकाणी पूर्ण होईल,
त्याच्यानंतर तो माणूस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमचा कॉल वगैरे रिसिव्ह करणार नाही, तुमची अडचण असेल ती सॉल्व्ह करणार नाही, किंवा त्या माणसालाच बऱ्याच टेक्निकल गोष्टीची आयडिया नसते त्या ठिकाणी. तर ज्यावेळेस तुमची पहिली त्या वेंडर सोबत मीट होते, म्हणजे तुमची ज्यावेळेस पहिली भेट होते, तर त्या भेटीमध्येच तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात. तुम्ही त्या माणसाला 8-10 प्रश्न जर विचारले आणि त्याचं प्रॉपरली त्या माणसाकडून उत्तर भेटलं नाही, तुमचं समाधान झालं नाही, तर त्या ठिकाणी तो वेंडर तुम्ही नाकारू शकता. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती सोलार बसवल्यानंतर ग्राहकाला मुख्य काय फायदा असतो. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर 3 किलोवॅट सोलार सिस्टम बसवायला आपण अंदाजे जर खर्च पकडला, तर 1,90,000 आपण सरासरी खर्च या ठिकाणी पकडू. आणि या सिस्टमला आपल्याला 78,000 सबसिडी याच्यामध्ये भेटणार आहे. तर ही सबसिडी येण्याचा जो कालावधी आहे, तो 45 दिवस ते 60 दिवसाच्या आत सबसिडीची प्रक्रिया ही पूर्ण होत असते. आणि याच्यामध्ये 1,90,000 प्रोजेक्ट कॉस्टिंग मधून आपण सबसिडी कॉस्ट जर वजा केली, तर म्हणजे 1,12,000 हा त्या ग्राहकाला सरासरी खर्च येतो. त्याच्यानंतर आपण जर त्या ग्राहकाचे लाईट बिल मंथली जर बघितले, एक सरासरी लाईट बिल आपण त्यांचे 3,000 पकडू अंदाजे, आणि 12 महिन्याचे जर कॅल्क्युलेशन केलं, तर 36,000 हे आपल्याला त्या एखाद्या ग्राहकाचे ज्यांना 3 किलोवॅट सिस्टमची आवश्यकता असते, तर त्यांचे लाईट बिल असू शकते. तर 36 गुणिले जर आपण 38 महिने केले, म्हणजे 3 वर्ष किंवा 38 महिने आपण त्याला म्हणतो, तर 1,14,000 जे त्यांचे 3,000 गुणिले 38 जर आपण केले, तर म्हणजे 3 ते 3.25 वर्षामध्ये त्या ग्राहकाची जे लाईट बिल येतं 1,14,000 येतं. आणि आपण जे सिस्टम बसवायला खर्च आपल्याला आता सध्या मार्केटमध्ये येतोय, तर हा 1,12,000 येतोय मित्रांनो. तर 3 वर्षात आपल्याला या सिस्टमचा परतावा बघायला भेटतो. त्यापुढे जे आपण याच्यामध्ये जे सिस्टम बसवलंय, तर हे वापरणार आहे, तर कुठेतरी आपल्याला हा प्लस पॉईंट बघायला 3 वर्षानंतर भेटणार आहे. तर 3 वर्षाचे जे लाईट बिल आपण पेड करतोय, तर तेच जर आपण सोलारमध्ये तेवढे पैसे इन्व्हेस्ट केले, तर आपल्याला कुठेतरी प्रॉफिट बघायला भेटणार आहे. आणि जे 3 वर्षाचं आपण लाईट बिल पे करतो, तर तिथे आपल्याला हे त्याचा कुठलाही परतावा भेटत नाही. त्याच्यामुळे ही एक बेस्ट गुंतवणूक आपण त्याला म्हणू शकतो, बेस्ट इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणू शकतो. हा एक पॉईंट त्याच्यामध्ये हे सोलार सिस्टम कसं काम करतं मित्रांनो. तर हे सिस्टम ऑन ग्रिड सोलर सिस्टम आहे, ग्रिड टाय सोलर सिस्टम आहे, लाईट वर चालणारं सोलर सिस्टम आहे, लाईट असल्यावरती वर्किंग करणारं सिस्टम आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बॅटरी नसते, किंवा ऑफ ग्रिड हायब्रिड हे वर्किंग करत नाही. बऱ्याच ग्राहकांचे असे देखील डाऊट येतात सोलर सिस्टम बसवल्यावरती, की आमचं सोलर सिस्टम बंद झालं, किंवा लाईट गेल्यावरती आमचं सिस्टम चालत नाही, आमच्या घरातली लाईट गेली, असे बरेच लोकांचे डाऊट असते. तर मित्रांनो, तुम्ही प्रॉपर माहिती घेत चला. प्रत्येक ग्राहकांना माझं सांगणं आहे की तुम्ही पूर्णपणे त्याच्यावरती स्टडी करत चला. हे जे ऑन ग्रिड सोलर सिस्टम तुम्ही बसवता, यामध्ये फक्त तुमचे जे लाईट बिल आहे, हे तुम्हाला 99% पर्यंत कमी होणार आहे. म्हणजे जर प्रॉपर डिस्कॉमनी रिडिंग तुमची घेतली आणि प्रॉपर बिल तुम्हाला दिले, तर तुम्हाला याचा बेनिफिट बघायला भेटणार आहे. तर त्यामुळे सांगतो की नाईटला हे सिस्टम कुठल्याही प्रकारचं वर्किंग करत नाही, किंवा लाईट गेल्यावर वर्किंग करत नाही. हे ग्रिडशी सिंक्रोनाइज असलेलं सिस्टम आहे. लाईट असतानाच हे सिस्टम वर्किंग करतं. आणि ज्यावेळेस तुमच्या एरियातली किंवा तुमच्या घरातली लाईट ही डिस्कनेक्ट होती, ज्यावेळेस एसी सप्लाय डिस्कनेक्ट होतो, त्यावेळेस हे सिस्टम वर्किंग करणं बंद करतं मित्रांनो. कारण याला एसी सप्लायची रिक्वायरमेंट असते, आवश्यकता असते. त्याच्यामुळे हा मुख्य पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला मी पुढे सांगतो की लाईट असल्यावरती पण एक सिस्टम वर्किंग करतं, त्याला आपण हायब्रिड सिस्टम म्हणतो. आणि याची कॉस्टिंग कम्पॅरेटिव्हली ऑन ग्रिड सिस्टम ही 70% आपल्याला एक्स्ट्रा बघायला भेटते. त्याच्यानंतर ही ऑन ग्रिड सोलर सिस्टम लाईट गेल्यावरती वर्किंग करत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला हायब्रिड सोलर सिस्टम बसवावं लागतं. आणि हायब्रिड सिस्टम हे कंटिन्युअसली तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी इन्स्टॉल करायची देखील त्याच्यामध्ये सोय असते. आणि पाठीमागं बघितल्याप्रमाणे येथे एक वरती आपल्याला ऑन ग्रिड सोलर सिस्टम आणि खाली 3 in 1 म्हणजे हायब्रिड सोलर सिस्टम याची डायग्राम देखील आपण आपल्या ऑफिसमध्ये या ठिकाणी लावलेली आहे. तर हायब्रिड सिस्टम आणि ऑन ग्रिड सिस्टम जर आपण बघितलं, तर ऑन ग्रिड सिस्टम मध्ये आपल्याला सोलर पॅनल, इन्व्हर्टर, नेट मीटर या गोष्टी बघायला भेटतात. त्याच प्रकारे जर तुम्ही हायब्रिड सिस्टम बघितलं, तर हायब्रिड सिस्टम हे याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज पण येतं.
आणि हे ऑफग्रिड देखील वर्किंग करू शकतं, लाईट नसताना देखील काम करू शकतं. याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर डीजी ज्याला आपण जनरेटर वगैरे बोलतो, तर त्या गोष्टी देखील अटॅच करू शकतो. त्याच्यानंतर बॅटरी सोर्स देखील आपण त्याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो आणि नेट मीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या सिस्टम मध्ये आपण देऊ शकतो. तर या टाईपनी हे सिस्टम वर्किंग करत असतं. आणि मार्केटमध्ये जर बघायला गेलं तुम्ही 5 किलोवॅटची जर बॅटरी घेतली तर 3.5 लाख रुपये प्लस 3 किलोवॅट हायब्रिड सिस्टमची कॉस्टिंग येते. आणि जर बॅटरी साईज जर तुम्ही कमी घेतली तर ही कॉस्टिंग या ठिकाणी कमी होती. मी तुम्हाला आता रेट जो सांगितला आहे, हा रेट मी तुम्हाला लिथियम आयन बॅटरीचा सांगितला आहे. तुम्ही कम्पॅरेटिव्ह जर लीड ऍसिड सोबत करत असाल तर बऱ्याच प्रमाणात त्याची कॉस्टिंग कमी होऊ शकते मित्रांनो. पण लिथियम आयन आणि लीड ऍसिड या बॅटरीमध्ये बराचसा डिफरन्स आहे. याच्यावरती देखील आपण एक व्हिडिओ शूट करू. लीड ऍसिड कसं वर्क करतं, तिची इफिशियन्सी काय आहे. लीड ऍसिड बॅटरीची 70% 60% इफिशियन्सी आपल्याला बघायला भेटते. कम्पॅरेटिव्हली लिथियम आयन बॅटरी, लिथियम आयनची जर इफिशियन्सी आपण बघितली तर आपल्याला 95 to 97% आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. तर इफिशियन्सी काय असतं या संदर्भात देखील आपण पुढचा व्हिडिओ शूट करू मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जर हायब्रिड सिस्टम इन्स्टॉल करायची असेल, यासाठी मुख्य जो खर्च वाढतो मित्रांनो, तर आपण ऑन ग्रिड आणि हायब्रिड इन्व्हर्टर जे वापरतो, तर या दोन्हीच्या रेटमध्ये बरीचशी तफावत आपल्याला बघायला भेटते आणि याच्यामध्ये बराचसा खर्च वाढतो. त्याच्यामुळे हायब्रिड सिस्टमची कॉस्ट वाढते इथे एक गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी बॅटरी इन्स्टॉलेशन आपल्याला करावं लागते, तर त्याची देखील प्राइस या ठिकाणी मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे या दोन गोष्टी याच्यामध्ये प्लस होतात मित्रांनो. हायब्रिड इन्व्हर्टरच्या ऑन ग्रिड इन्व्हर्टरच्या जागी तुम्ही हायब्रिड इन्व्हर्टर पण लावू शकता आणि हायब्रिड इन्व्हर्टरची जी कॉस्टिंग आहे ती ऑन ग्रिड इन्व्हर्टर पेक्षा बरेचशी प्लस आपल्याला बघायला भेटते. कम्पॅरेटिव्ह आपण 3 किलोवॅटची जर कॉस्टिंग बघितली मित्रांनो, तर जवळजवळ 60 ते 65 हजार रुपये आपल्याला ऑन ग्रिड इन्व्हर्टर पेक्षा हायब्रिड इन्व्हर्टरची कॉस्टिंग जास्त बघायला भेटेल. 5 किलोवॅटची बघितली तर आपल्याला 60 हजार रुपये ते 65 हजार रुपये त्याच्यामध्ये पण डिफरन्स बघायला भेटेल. त्याच्यामुळे हायब्रिड सिस्टम हे आपल्याला कॉस्टली जातं. पण त्याचा प्लस पॉईंट हा आहे, जर तुमच्या घरामध्ये अपग्रेड इन्व्हर्टर नाहीये तर त्या ठिकाणी तुम्ही हायब्रिडचा नक्कीच बेनिफिट घेऊ शकता आणि तुम्ही तो घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर लावल्यानंतर लाईट गेल्यावरती तुमचा सर्व लोड हा वर्किंग कंडिशन मध्ये तुम्ही टाकू शकता. हा सर्व लोड तुम्ही ऑपरेट करू शकता आणि डायरेक्टली हा लोड तुमचा सोलार सिस्टम वरती शिफ्ट होणार आहे. त्याच्यानंतर रात्री देखील तुम्ही तुमचा सर्व लोड हा त्या सिस्टम वरती वापरू शकता. कारण की दिवसभरामध्ये जे सोलार सिस्टम आपलं वर्किंग कंडिशन मध्ये असतं, त्याच्यामध्ये जी आपण बसवलेली बॅटरी ही बॅटरी चार्ज होत असते मित्रांनो. आणि बॅटरी चार्ज झाल्याच्या नंतर ज्यावेळेस लाईट नसते किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही त्या सिस्टमचा बेनिफिट घेऊ शकता. आणि आता बदलत्या काळानुसार, बदलत्या डिस्कॉमच्या नियमानुसार तुम्ही मोस्टली फोकस हा हायब्रिड सिस्टमवर करायला पाहिजे. ज्या ग्राहकाकडे ऑफ-ग्रिड इन्व्हर्टर बॅटरी जास्त बसवलेली नाही, त्या ग्राहकाला मी तर 100% सजेस्ट करेल तुम्ही हायब्रिड सिस्टमकडे वळा. आणि त्याच्यानंतर त्याची कॉस्टिंग जी आहे 60 ते 70 हजार रुपये ही लीड ऍसिड बॅटरीची वाढते. लिथियम आयन बॅटरीची जी वाढती ती जवळजवळ अराउंड 5 किलोवॅटची बॅटरी केली तर साहजिक 1 लाख रुपयाच्या वरती तुम्हाला बघायला भेटेल त्या बॅटरीची कॉस्टिंग. आणि जर बॅटरी तुम्ही कमी कॅपॅसिटीची केली तर कॉस्टिंग देखील कमी होते मित्रांनो. नाहीतर बाकीचे लोक विचारतील की तुम्ही हा रेट व्हिडिओमध्ये सांगितला होता आणि मार्केटमध्ये एवढी कॉस्टिंग नाही. तर तुम्ही बघा ती बॅटरी आहे किती, तुम्ही जी बॅटरी लावताय ती बॅटरी ऍक्च्युअल किती व्होल्ट मध्ये आहे, किती वॅट मध्ये आहे, किती अँपेअर मध्ये आहे, किती किलोवॅट मध्ये आहे. तर या गोष्टीचा अभ्यास करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला जी प्राइस सांगतोय ही प्रॉपर प्राइस याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे. जर लिथियम आयन बॅटरी असेल 51 किंवा 50 व्होल्ट 48 व्होल्ट आणि 100 अँपेअरची, तर ती अराउंड 5 किलोवॅट बॅटरी येते मित्रांनो. आणि हिचा कॉस्टिंग मार्केटमध्ये जर तुम्ही आताच्या कंडिशनला बघितला तर 1 लाख रुपयाच्या वरती आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यानंतर आपण जे सोलार सिस्टम बसवतोय पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत, तर हे सोलार सिस्टम मध्ये आपल्याला जवळजवळ 90% सॉरी 90% आपल्याला याच्यावरती लोन देखील होतं मित्रांनो. आणि ही लोनची जी पूर्ण प्रोसेस असते हा तुमचा जो सोलार वेंडर आहे तर हाच कम्प्लीट करत असतो. त्यामध्ये फक्त तुम्हाला जे अग्रीमेंट वगैरे आहे, तर ती प्रोसेस करावा लागेल. तर मित्रांनो, आपण जे सोलार सिस्टम बसवतोय यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला 100% अमाऊंट ही घरामधून खर्च करायची नाहीये किंवा तुमचा जो आता पडलेला पैसा आहे यामधून खर्च करायची नाहीये. तर नॅशनलाइज बँकेतून तुम्हाला याच्यावरती 90% लोन देखील होते. तुम्हाला 10%च पैसे कॅश स्वरूपात भरायचे असतात.
बरेचसे वेंडर लोक काय करतात, 100% तुमचे लोन करून देऊ, एकही रुपये न खर्च करता तुम्ही सोलर सिस्टम बसवू शकता, या टाईपचे ऍड देखील तुम्ही मार्केटमध्ये बघितले असेल. तर ह्याच्यात यांचा फंडा काय असतो मित्रांनो, हे काय करता, तुमची जी कोटेशन अमाऊंट असते, जर तुम्हाला 1,90,000 रुपयाचं सोलर सिस्टम बसवायचंय, तर त्या ठिकाणी 2,05,000 2,10,000 रुपये जर तुम्हाला कोटेशन त्या बँकेला पुट केलं आणि पुट केल्याच्या नंतर ते कोटेशन मधून ते बघता याचे 90% अमाऊंट जी आहे, तर ती तुम्हाला लोन स्वरूपात सँक्शन होत असते. तर हे त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे. तर 2,00,000 रुपयाच्या वरती जर तुम्ही लोन करत असाल, तर त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तुमचा, तर हा 5.6-6% तो 8% पर्यंत जाण्याची शक्यता असते. तर तुम्ही 3 किलोवॅटचं सिस्टम बसवत असाल, तर मला असं वाटतं की तुम्ही 10% अमाऊंट ही कॅश स्वरूपात भरली पाहिजे आणि 90% हे लोन केलं पाहिजे. जी नियमाने जे रेग्युलर आहे मार्केटमध्ये चालतं, तर त्या पद्धतीने सांगतो. तुम्ही आज 20-19,000 रुपये वाचवायच्या पाठीमागे लागाल, जी 10% अमाऊंट तुम्ही भरवायच्या पाठीमागे लागाल, पण तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट हा 100% वाढणार आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी बघायचं झालं तर आपल्याला नॅशनलाइज बँकेतून पण लोन भेटते. बऱ्याचशा लोकांचे लोन देखील नॅशनलाइज बँकेत होत नाही, मग त्यांना काय ऑप्शन आहे, तर त्यासाठी फायनान्स असतं मित्रांनो. जे प्रायव्हेट फायनान्स वर्किंग असतात, इको फाय झालं, बजाज फायनान्स झालं, असे बरेच फायनान्स आहे, सुलपिन आहे. तर या फायनान्स मधून देखील तुम्ही लोनचा बेनिफिट घेऊ शकता. कम्पॅरेटिव्हली नॅशनलाइज बँकेपेक्षा याचा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला जास्त बघायला भेटेल आणि नॅशनलाइज बँकेमध्ये आपल्याला हे लोन जे हे रिड्युसिंग स्वरूपात बघायला भेटतं, जे की आपल्याला फायनान्समध्ये हे जे लोन आहे हे आपल्याला फ्लॅटमध्ये बघायला भेटतं. पण याचा बेनिफिट तुम्ही नक्की घेऊ शकता. ज्या लोकांना ऑप्शन नाही त्यासाठी हे एक बेटर ऑप्शन असू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला लोन बद्दलची सर्व प्रोसेस समजली. याच्यामध्ये फायनान्समध्ये तुमचा बेनिफिट एक होऊ शकतो, जर तुमचे लाईट बिल आहे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल आणि तुम्हाला लोन आहे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करायचे असेल, तर तुमचे सरनेम सेम असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही लोन करू शकता. पण हे फायनान्स मधून होतं, नॅशनलाइज बँकेमधून पॉसिबल नाही. तर आता प्रश्न येतो, यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात. तर ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट सांगणार आहे लोन संदर्भात. आणि जे आपण सोलर सिस्टम साठी लागतं, पीएम सूर्यघरसाठी ज्या वेंडरला तुम्हाला द्यायचे असतात त्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर लोन असेल तिथं पॅन कार्ड कंपल्सरी असतं. तुमचं सोलारचं काम करायचं म्हणून त्याची लाईट बिलची एक आवश्यकता असते. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुमचं सोलार सिस्टम बसवायचं त्या जागेचा एक प्रूफ आता बँकेला द्यावा लागतोय. कोणाच्या नावाने ती जागा आहे ज्याच्यावरती तुम्ही सोलर सिस्टम बसवताय, तर लँड प्रूफ आपण ज्याला म्हणतो किंवा घरमालकी हक्क, तर याचा एक पुरावा आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो बँकेला. तर त्यासाठी ती एक डॉक्युमेंट झाली. आणि त्याच्यानंतर ईमेल आयडी मोबाईल नंबर हे तर आपलं कंपल्सरी. सबसिडी जमा होण्यासाठी बँक पासबुकची आवश्यकता असते. नॅशनलाइज बँकेत जर बँक पासबुक असेल किंवा त्याचा कॅन्सल चेक असतो, तर त्याची एक कॉपी आपल्याला लागते त्या ठिकाणी. त्याच्यावरती तुमच्या बँकेचं नाव, तुमच्या बँकेचा आयएफसी कोड, तुमचे नाव आणि तुमचा अकाउंट नंबर, या 4 गोष्टी मुख्य त्या बँक पासबुक वरती किंवा चेकबुक वरती आल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या सबसिडीला इन फ्युचर पुढे चालून प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर ज्या जागेवरती आपल्याला सोलर सिस्टम बसवायचंय त्या जागेचा आता एक फोटो आपल्याला नॅशनल पोर्टल अपलोड करायला लागतो. तर तो एक फोटो देखील याच्यामध्ये आता वाढला आहे. त्याच्यानंतर एवढ्याच मिनिमम डॉक्युमेंटमध्ये तुमचे हे लोनची प्रोसेस, सोलारची प्रोसेस, या सर्व गोष्टी कम्प्लीट होत असतात. आणि सर्वात लक्ष देण्याची एक गरज या ठिकाणी आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला वेंडर चूज करता, तर वेंडर चूज केल्याच्या नंतर तो वेंडर त्यांनी जर बँक लोनसाठी ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला तो वेंडर बदलता येत नाही. जवळजवळ 2 ते 2.5 महिने तो वेंडर तुम्ही चेंज करू शकत नाही. तर सुरुवातीला जो वेंडर तुम्ही चॉईस करताय, तर त्याच्या सर्व गोष्टी प्रॉपरली चेक करा आणि मगच त्या वेंडरला तुमचा डॉक्युमेंट द्या. त्याच्यानंतर ओटीपी द्या. एखाद्या वेळेस काय होतं, तुम्हाला वाटतं की हा वेंडर बरोबर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 10-5 हजार रुपये कमी रेटमध्ये दुसरं काम करून देतो, मग तुम्ही पहिल्या वेंडरला नाकारता, दुसऱ्या वेंडरला स्वीकारता. पण या ठिकाणी ज्या अडचणी येतात त्या तुम्हाला शो नाही होणार, जो दुसरा वेंडर चूज करताय तुम्ही त्याला शो शो होणार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला वेंडर चॉईस करता, तर त्यावेळेस तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय टर्म्स अँड कंडिशन आहे, लोनसाठी काय कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो, तर लाभार्थ्याचे वय जे आहे ते 60 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे नॅशनलाइज बँकेमध्ये लोन होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा इश्यू आपल्याला बघायला भेटणार नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम, त्या माणसाचे सिबिल स्कोर हा चांगल्यापैकी पाहिजे. कुठल्याही प्रकारची त्यांची सेटलमेंट किंवा फ्रॉड त्या ठिकाणी झालेला नाही पाहिजे.
त्याच्यामुळे देखील लोनला प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा त्यांनी ऑलरेडी पीएम सूर्यघर अंतर्गत त्यांच्या नावावरती सुरुवातीला लाभ घेतलेला नसावा, जेणेकरून त्यांना सबसिडीला प्रॉब्लेम येईल. तर ह्या मुख्य 2-3 गोष्टी या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या सिस्टम बसवण्यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कालावधी लागतो आणि किती दिवसाची ही प्रोसेस असते, आपण आता त्याचा टाइम टेबल बघणार आहे. तर रजिस्ट्रेशन साठी फक्त एका दिवसाच्या आत तुमचं सोलारचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. त्या ठिकाणी फक्त ओटीपी देण्यासाठी तुम्ही अवेलेबल पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला याचे डिस्कॉम कडून सँक्शन भेटते. तर इमिजिएटली तुम्ही तुमची सिस्टम इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर जर तुमचे लोन स्वरूपात जर असेल मित्रांनो, तर तुम्हाला 1 ते 1.5 महिना लोन कालावधी लागू शकतो. आणि जर तुम्ही कॅश स्वरूपात करत असेल तर हा कालावधी तुमचा या ठिकाणी कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर हे सिस्टम बसवल्यानंतर तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये तुमचे लाईट बिल हे 99% कमी झालेलं बघायला भेटेल. सुरुवातीला 1 ते 2 वेळेस तुम्हाला लाईट बिल बघायला भेटते. कारण की ज्यावेळेस तुमचं मीटर रिप्लेसमेंट होतं त्यावेळेस मागच्या लाईट बिलची जी अमाऊंट आहे, जे युनिट यूज केलेले अमाऊंट आहे ती त्या लाईट बिलमध्ये बघायला भेटते. त्याच्यानंतर दुसरे जे लाईट बिल येते, जर काही कारणास्तव एनसीसी कडून तुमच्या मीटरची टॅगिंग वेळेवर झाली नाही किंवा डिस्कॉमनी सेंड टू बिलिंग प्रॉपर केली नाही, तर त्यावेळेस त्या ठिकाणी उशीर लागू शकतो. पण ही हार्डली 1 ते 2 महिन्याच्या आत तुमचे टॅगिंग वगैरे सर्व प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट होते मित्रांनो. त्याच्यानंतर राहिला प्रश्न सबसिडीचा, तर तुमचे मीटर बसल्याच्या नंतर तुमची 2-4-8 दिवसात टॅगिंग कंप्लीट होते. तर जनरेशन मीटर नेट मीटर ज्यावेळेस बसते त्याच्यानंतर हार्डली तुमची 1 महिना ते 45 दिवस या कालावधीमध्ये तुमची सबसिडी तुमच्या नॅशनलाइज बँकेमध्ये जे अकाउंट नंबर तुम्ही त्या ठिकाणी त्या वेंडरला प्रोव्हाइड केलाय त्या अकाउंटवर ती सबसिडी जमा होते. आणि एक प्रोसेस मी याच्यामध्ये स्किप केली जी तुम्हाला सांगायचं विसरलो. ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही सोलर सिस्टम बसवता तर याची सोलर सिस्टम ज्यावेळेस इन्स्टॉल झालं तुमच्या घरावरती, तर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आरटीएस पोर्टलला आणि नॅशनल पोर्टलला इन्स्टॉलेशन डिटेल तुम्हाला फिलअप करावं लागतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस आरटीएस ला तुम्ही या डिटेल फिलअप करता, तर या डिटेल फिलअप केल्याच्या नंतर तुमचे त्या ठिकाणी रिलीज ऑर्डर जनरेट होती. तर त्यावेळेस तुमचे कुठल्याही प्रकारचे लाईट बिल हे पेंडिंग पाहिजे नाही, बाकी पाहिजे नाही, बाकी स्वरूपात जर असेल तर तुमची त्या ठिकाणी रिलीज ऑर्डर जनरेट व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक सोलार ज्या ग्राहकाला इन्स्टॉल करायचे त्यांनी, की तुमचे लाईट बिल हे नील स्वरूपात पाहिजे. किंवा काही लोकांना हा प्रश्न पडतो की आम्ही 25,000 रुपये 30,000 रुपये एखाद्या ग्राहकाचे लाईट बिल थकलेले आहे, जे बऱ्याच दिवसापासून त्यांनी पे केले नाही आणि त्यांनी सोलर सिस्टम बसवल्याच्या नंतर हे लाईट बिल त्यांची झिरो होईल. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमची रिलीजच त्या ठिकाणी जनरेट होत नाही. त्याच्यामुळे हे असे डाऊट तुमच्या मनामध्ये आणू नका. याचा कुठल्याही प्रकारचा बेनिफिट तुम्हाला भेटणार नाही. आणि सुरुवातीला डिस्कॉमचा एक नियम आहे, तुमचे जनरेशन युनिट तुम्ही ज्यावेळेस त्यांना एक्सपोर्ट करता त्यावेळेस इम्पोर्ट हा डेटा कमी होत असतो. तर सुरुवातीला तुमचा एक्सपोर्ट डेटा त्यांच्याकडे लागतो. जर तुम्ही ऑलरेडी 1000 युनिट कन्झम्पशन केलेले, त्याच्यानंतर तुम्ही विचार केला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही त्यांना 2000 युनिट देऊ आणि आम्हाला लाईट बिल झिरो होईल किंवा 1000 युनिट देऊ, मग त्या ठिकाणी लेवल होईल आणि तुमचे लाईट बिल झिरो होईल, ते हे पूर्णपणे चुकीचं आहे. ही सिस्टम अशी वर्किंग करत नाही. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे त्या वेळेतच बघावं लागतं. पहिले तुमचा डेटा एक्सपोर्ट झालेला लागतो किंवा करंट मंथ मध्ये तुमचा डेटा एक्सपोर्ट झालेला लागतो, त्यावेळेस तुम्हाला इम्पोर्ट केलेल्या डेटाचा बेनिफिट त्या ठिकाणी, इम्पोर्ट केलेल्या युनिटचा बेनिफिट त्या ठिकाणी बघायला भेटतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला इन्स्टॉलेशन नंतरची प्रोसेस सांगितली. तुमचा जो जिओ टॅग फोटो त्या ठिकाणी त्या लोकेशनला जो काढलेला आहे तो अपलोड करावा लागतो नॅशनल पोर्टलला, आरटीएस पोर्टलला. ते वर्क कम्प्लिशन रिपोर्ट असतो, WCR आपण ज्याला बोलतो, NHR 1 वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, मॉडेल अग्रीमेंट, नेट मीटर अग्रीमेंट आणि त्याची डेटा शीट असते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात. त्याच्यानंतर ही प्रोसेस आपली त्या ठिकाणी कम्प्लीट होती. आणि सबसिडीची प्रोसेस ज्या वेळेस तुमचं इन्स्पेक्शन होतं त्यावेळेस रिडीम साठी आपल्याला सबसिडीचा ऑप्शन बघायला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण रिडीम करतो आणि जर बँक डिटेल तुमच्या प्रॉपर फिलअप असेल तर 15 ते 20 दिवसात रिडीम केल्याच्या नंतर सबसिडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला बघायला भेटेल. जर इन केस गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये सुट्टी असेल तर या गोष्टीला वेळ देखील लागू शकतो. मित्रांनो, तुमच्या ज्यावेळेस सोलर सिस्टमची सर्व प्रोसेस कंप्लीट होतो आणि पहिल्या महिन्यात ज्यावेळेस तुम्हाला लाईट बिल येते, तर हे लाईट बिल तुम्ही तुमच्या सोलार वेंडरला व्हॉट्सअप करा, जेणेकरून त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन माहिती तुम्ही त्यांना विचारून घ्या, हे कसं वर्किंग करतं, काय करतं आणि प्लस मायनस होत आहे की नाही, एक्सपोर्ट इम्पोर्ट जनरेशनची रिडिंग प्रॉपर घेतली नाही, ही सर्व माहिती तुम्ही त्या ठिकाणी घ्या, जेणेकरून तुम्हाला लाईट बिल भरावा लागणार नाही
किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस जी येते, तर ज्यावेळेस तुमचं नेट मीटर लागतं, जनरेशन मीटर लागतं, त्यावेळेस त्याचा एक व्हिडिओ काढून हा त्या वेंडरला पाठवायला पाहिजे. त्याच्यामध्ये जनरेशन मीटरमध्ये जी इम्पोर्ट एक्सपोर्ट रिडिंग झिरो आहे का नाही, हे एक महत्वाचा पॉईंट आहे. जर ती इम्पोर्टची रिडिंग आपल्याला 1500 जर बघायला भेटली, तर चुकीचं लाईट बिल तुम्ही देण्यासाठी ते ठिकाणी भाग पडू शकता. आणि अजून एक सांगतो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, आमच्याकडे जुनं मीटर लागलेलं आहे. तर मीटर म्हणजे जुनं म्हणजे स्मार्ट मीटर लागलेलं नाहीये, हे पूर्वी 2, 4, 8, 10 वर्षापूर्वी तुमचं मीटर बसलेलं आहे. तर ही मीटर बदलायची ज्यावेळेस सोलर सिस्टम बसवतात त्यावेळेस काय आवश्यकता पडते. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं ते मीटर इन्स्टॉल केलं होतं, याच्यामध्ये फक्त एकच आपल्याला डायरेक्शन, तुम्ही फक्त इम्पोर्ट करू शकत होते रेडी. एक्सपोर्टचं कुठल्याही प्रकारचा ऑप्शन आपल्याला त्या मीटरमध्ये बघायला भेटत नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला ते मीटर चेंज करायची आवश्यकता त्या ठिकाणी पडते. आणि ते मीटर ज्यावेळेस तुम्ही चेंज करता त्यावेळेस त्याच्यात 2 ऑप्शन येतात, एक फॉरवर्ड मोड आणि एक नेट मोड. जर तुम्ही सोलर सिस्टम बसवलेलं असेल तर तुमचं मीटर हे नेट मोड मध्ये वर्किंग असतं. आणि तुमच्या घरी फक्त स्मार्ट मीटर बसवलेलं असेल, सोलर सिस्टम बसवलं गेलं नाहीये, तुमचे मीटर कोणीतरी येऊन बदलून दिलेले डिस्कॉमच्या किंवा कुठल्या तरी त्यांच्या एका एजन्सीने, तर त्या ठिकाणी तुमचं मीटर हे फॉरवर्ड मोड मध्ये असतं. म्हणजे तुम्ही फक्त त्यांच्याकडून इम्पोर्ट करू शकता रेडी, एक्सपोर्ट करू शकत नाही. तर याची प्रोसेस ही तुमची आरटीएस पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर, पीओ ऍप्लिकेशन झाल्याच्या नंतर ही सर्व प्रोसेस त्या ठिकाणी होत राहते. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. नंतर या सर्व गोष्टीची तुमची रिडिंग झिरो आहे की नाही या सर्व गोष्टीची खात्री तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आणि तुमचे सिस्टम सुरळीत चालू झाले याची देखील खात्री करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसात किंवा एका महिन्याच्या आत तुमचे मीटर टॅगिंग होते याची देखील तुम्ही खात्री केली पाहिजे. हे तुम्ही तुमच्या ज्या सोलर वेंडरनी मीटर बसवले किंवा सोलर सिस्टम बसवले, तर त्यांच्या ऑफिसला कॉल करून देखील तुम्ही या गोष्टी विचारू शकता. किंवा नॅशनल पोर्टलच्या व्ह्यू अँड पे बिल मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता तिथं सोलर रूफटॉप हवा एक ऑप्शन आपल्याला बघायला भेटतो. तर त्या ऑप्शन मध्ये आपल्याला ते नवीन मीटरची इन्स्टॉलेशन डेट वगैरे या सगळ्या गोष्टी जर डिटेल शो होत असेल, तर तुमचे मीटर टॅगिंग झालेले आहे. नेट मीटर असाइन म्हणून हा तिथे एक पॉईंट लिहून येतो. तर त्याच्यावरती देखील तुम्ही डायरेक्टली खात्री करू शकता. त्याच्यानंतर ही सर्व प्रोसेस तुमची जर कम्प्लीट असेल तर इम्पोर्ट एक्सपोर्ट होण्यासाठी त्या ठिकाणी ही सर्व प्रोसेस तुमची कम्प्लीट झालेली आहे. आणि या सर्व प्रोसेसमध्ये मित्रांनो तुम्हाला जवळजवळ 2, 2.5, 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. सबसिडी येईपर्यंत, लोन पासून सबसिडी पर्यंतचा कालावधी मी तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी एक दुसरा वेंडर सिलेक्ट केला असेल, नंतर वेंडर बदलला असेल किंवा बँकमध्ये काही प्रॉब्लेम असेल, लोनमध्ये काही इश्यू होत असेल, तर या ठिकाणी हा कालावधीचा टाइम कमी जास्त देखील होऊ शकतो. जर बँकेने इमिजिएटली लोन केले तर तुमचे सोलर सिस्टम देखील लवकर इन्स्टॉल होते. जर बँकेने या ठिकाणी उशीर केला तर सोलर सिस्टम बसवायला देखील उशीर होऊ शकतो. जोपर्यंत तुमचे लोन सँक्शन होत नाही, तुमच्या वेंडरला 70% अमाऊंट डिस्बर्स होत नाही, तोपर्यंत तुमचे सोलर सिस्टम हे त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन प्रक्रिया चालू होत नाही. तर ह्या गोष्टी सर्व लक्षात घेतल्या पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. अशा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बद्दल जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देखील विचारू शकता. आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बद्दल, सोलरच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती आम्ही या सर्व सोलरच्या माहिती देत जाऊ. आणि नवीन काही जे स्कीम येतात, अपडेट येतात, तर या देखील कळवत जाऊ. धन्यवाद.